सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात केली जाईल आणि याच्यानंतर आपण मधल्या विनिंग ब्रेकमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 खेळवले जाईल. एका साईडला जर आपण पाहिलं तर भैरवनाथ फायटर्स करंजे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जवळवाडी. यामध्ये मधल्या विनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मॅचला सुरुवात केली जाते. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक, रफ्तारचा राजा म्हणून ओळखला जाणारा करंजेगावचा हा निलेश भिलारे, जावली एक्सप्रेस या नावानं ओळखणारा हा खेळाडू सेमीफायनल क्रमांक 1 साठी गोलंदाजीसाठी तयार होतोय. आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अमित आणि दत्ता बांदल ही दोन जोडी मैदानामध्ये उतरली. स्ट्राईकला दत्ता बांदल, पहिला चेंडू निलेश भिलारे घेऊन निघतोय दत्तासाठी. आपटलेला चेंडू त्याच पद्धतीने खेळला जातोय आणि दत्ता बांदलच्या बॅट मधून हा दिमागदार चौकार निघालाय. चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात केली जाते आणि या चौकारानं सन्मान दिला जातोय. निलेशवरती प्रहार चढवलाय आणि सुरुवात इथं केली जाते चौकारानं. रणनीतीमध्येच हा खेळ केला जातोय. जाऊया डीजे मास्टरकडे. नंतरच तुमची ही मोठी मोठी नावं ही उच्चारली जातात. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजीसाठी तयार होतोय आणि तिसऱ्या क्रमांकाला जर आपण पाहिलं तर विशाल वारागडे हा मैदानामध्ये उतरला जातोय. हा प्रयत्न राहिला, कमबॅक केलं जातंय. डॉट बॉल एसटीच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर सुशांत आहे, त्यानं आपली कामगिरी चोख बजावली जाते. हा निर्धाव पद्धतीने छोटू आलाय. महत्वाची विकेट इथं गमावली जाते ती दत्ता बांदलच्या स्वरूपात. कारण दत्ता जर आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाज होता आणि त्याची आक्रमकता थांबवली गेली. आणखी एक समोरच्या दिशेमध्ये प्रयत्न राहिलाय. विशालच्या बॅट मधून हाय आलाय चौकार. मॅचला इथपर्यंत आणणारा हा हुकमी अक्का आलेवाडी टीमचा. आणखीन एक प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळलेला हा चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. आतापर्यंत एक विकेट गमावलंय, पण या विकेट गमावल्यानंतर जर आपण पाहिलं तर विशाल मैदानामध्ये आला आणि त्याच्या बॅट मधून हे 2 चौकार आलेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावसंख्या. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. आणखीन एक प्रयत्न, विशालच्या बॅट मधून आक्रमकता बघायला भेटली जाते. हा आलाय निलेशवरती प्रहार चढवलाय, आलाय तो दमदार षटकार.
टीमला हा सिंहाचा वाटा उचलला गेलाय. इथपर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला ना तर अतुलचा मोलाचा वाटा आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आक्रमकता या फलंदाजाकडून निघाले गेले आणि त्याला गोलंदाजी मार्कवरती घेऊन आलेत. आपटलेला टेलू त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. एक सिंगल धाव. अमित पवार हा फलंदाजीसाठी आलाय. आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी बघायला भेटली जाते. सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 साठी ही पहिली सेमीफायनल आहे. चला चेंडूची पूर्तता करा लगेच. जुना चेंडू द्या. सिंगल धावाली आणि सिंगल धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावसंख्या आली. पहिल्याच चेंडूचा खेळ इथं खेळ आहे आणि थोडंसं चेंडूनं अडचण निर्माण झाली. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाईल. अतुल कांबळे हा पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. प्रयत्न राहिला. गॅप शोधला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला. चेंडूची फेकी केली जाते. एक सिंगल धाव. एक धाव प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जमवली जाते. विशाल वारागडे 4 चेंडूचा खेळ केलाय. 14 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे आक्रमण त्याने घेतलं होतं विशाल रूप धारण केलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपटलेला चेंडू त्याच पद्धतीने या चेंडूला पाठवलंय. निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय. आणखीन एक विशालच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा अतुलवरती आक्रमण चढवलं विशालनं. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 आकडेवरती टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि विशाल त्या पद्धतीने खेळ केला जातोय. आणखीन एक वेगाने बॅट फिरवली जाते पण चेंडू निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामधून निघालाय. 1 धावेसाठी बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. सिंगल धावा खर्च केला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. म्हणजे महत्वाची फलंदाजी राहिली विशाल याची. आपल्या टीमसाठी एक बाजू सांभाळली जाते. एक विकेट गमावलंय पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विशालनं ही जबाबदारी घेतली. चला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर अतुल निघाला जातोय गोलंदाजीसाठी. आडव्या बॅटचा प्रयत्न. गॅप शोधला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आहे. चेंडूची फेकी केली जाते. सत्यम तिथपर्यंत आहे. उत्तम क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये केलं जातंय सत्यमच्या मार्फत. अमिताला स्ट्राईक वरती. एक चोरट्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि बाईकचा इशारा आलाय पंचांकडून. 1 धाव ऍड केली जाईल आणि षटक क्रमांक 2 इथं संपलं जात आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चला धावामध्ये करेक्शन केलं जाईल. 27 धावसंख्या आहे. आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाईल. रणजित पवार 3ऱ्या क्रमांकासाठी आलाय. 5 ज्यावेळी टीम संकटात असते त्यावेळी रणजित पवारचा धावा केला जातो आणि रणजित पवार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याची एक उत्तम गोलंदाजी राहिली. आणि आजचा प्रवास जर आपण पाहिला तर रणजितनं इथपर्यंत येण्यासाठी खूप अशी मेहनत घेतली आणि त्याचा विचार हा 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी विचार केलाय.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाते. खोलवरचा चेंडू होता, त्या पद्धतीने खेळला जातोय. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. म्हणजे पहिला चेंडू खेळला जाईल आणि विशालला जास्त स्ट्राईक देण्याचा अमितचा विचार आहे. कारण की जर आपण पाहिलं ना, विशालची जी आक्रमकता विशाल रूप धारण केल्या प्रथम फलंदाजी करत असताना आणि जी धावसंख्या त्याने जमवली, 7 चेंडूचा खेळ केलाय आणि 20 धावसंख्येवरती खेळतोय. खोलवरचा पुन्हा एकदा चेंडू, अडचण निर्माण झाली. पण त्याच्याकडे जर आपण पाहिलं रणजितकडे अत्यंत व्हेरिएशन आहे. बाईकचा इशारा येतो पंचांकडून. एक सिंगल धाव. आता एकेरी धावा खर्च केले जात आहेत. म्हणजे या षटकाकडे विचार केला तर 2 चेंडूवरती मोठे फटके खेळता आले नाही. एक धाव ही खर्च केल्या रणजित यांनी. पुढे आला पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. यष्टी रक्षकाकडून आणखी एक चूक होते. एक धाव सिंगल खर्च केली जाते. काही गोलंदाजी केली जाते. म्हणजे ज्या सत्यमकडून चूक झाली आणि चेंडूची फेकी करत असताना जर आपण पाहिलं तर दुसरी धाव इथं खर्च होता आले नाही. महत्वाचं क्षेत्ररक्षण झालंय सत्यमकडून. चेंडू आतापर्यंत निघाला पण लगेच थ्रो हा गोलंदाजापर्यंत पोहोचवलाय. एक सिंगल धाव घेतली जाते. आणखीन एक सिंगल म्हणजे आता शेवटचा चेंडू. प्रयत्न जर आपण पाहिला तर असफल ठरलाय. डॉट चेंडू आलाय. महत्वाचं गोलंदाजी राहिली कारण की या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावसंख्या खर्च केली. विकेट घेता आला नाही पण टर्निंग पॉईंट ठरला षटकाचा तो रणजित याचा. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हा थोडासा विचार केला जाईल आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ते आता 32 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सचिन धनावडे या गोलंदाजाचा पर्याय निवडला गेलाय. शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू खेळला जाईल. इथं एक सिंगल धाव घेतली जाते. फेकी केल्या तोपर्यंत फलंदाज जर आपण पाहिलं तर आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जातोय. एकेरी धाव वाचवण्याचा प्रयत्न होता पण सिंगल धाव वाचवू शकला नाही आणि फेकी करत असताना फलंदाज आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाच होता. एक सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. हा अमितच्या बॅटमधून हा फटका निघालाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. अभि पोहोचलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याचा विशाल याचा मानस होता. 3 धावा म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते. फेकी करत असताना जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विशाल जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येवरती खेळतोय. अमितनं जर आपण पाहिलं तर 8 चेंडू खेळलेत. 8 धावसंख्या ही त्याच्या खात्यामध्ये जमा झाली. म्हणजे अमित थोडासा थांबून खेळतोय आणि जास्तीत जास्त विशाल आक्रमण करायला लावतोय. हा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा सचिन निघतोय गोलंदाजसाठी. गती कमी यावरती टप्पा बसला जातोय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून पोहोचवला जाईल. एक धाव ऍड केले जाईल. 37 धावसंख्या धावफलकावरती आली. हा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षकाला फेकी केली. चुकीची फेकी आणि इथं चूक झाली. आणखीन एक चूक बघायला भेटली जाते. 2 धावा ऍड केल्या जातील. इथं धावची त्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता पण तिथं जर आपण पाहिलं तर आनंद होता. त्याच्याकडून चूक झाली फेकी करत असताना आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा धाव खर्च झाली. 2 धावा ऍड केल्या जातात. 39 धावसंख्या धावफलकावरती आले. एक फलंदाज 4 या आकड्यावरती बाद झाल्यानंतर ही पार्टनरशिप जर आपण पाहिली
तर 35 धावांची पार्टनरशिप या दोन जोडीमध्ये आलेवाडी टीमकडून जर पाहिलं तर अमित आणि विशाल या जोडीकडून जमल्या. प्रयत्न केलाय, बॅटची एज आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडवला जातोय. सुनील भिलारे फेकी केल्यानंतर एक सिंगल धाव. सिंगल धावेनंतर जर पाहिलं तर धावसंख्या 40 आकडेवरती. 4 चेंडूचा खेळ संपला, म्हणजे अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. सचिन याची एक उत्तम गोलंदाजी राहिली. धावसंख्या थांबवणारं षटक, 2 षटकामध्ये ती धावसंख्या थांबवली. रणजित आणि सचिननं उत्तम गोलंदाजी. पुढे आलाय, फटका खेळला गेलाय, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, थोडासा फसला जातोय. आणखीन एक धाव जमवण्याचा प्रयत्न, आणखीन एक चूक, म्हणजे चुकांवरती चुका क्षेत्ररक्षकाकडून केल्या जात आहेत. फेकी जी जर आपण पाहिली तर बरोबर होती, पण गोलंदाजाकडून ही चूक झाली आणि फलंदाज बाद होता होता वाचला जातोय. आणखीन 2 धावा ॲड केल्या जात आहेत. धावसंख्या थांबवल्यात जरूर, मोठे फटके आले नाहीत या षटकामध्ये. आता एका चेंडूचा खेळ शिल्लक. पुढे आलाय, फटका हवेमध्ये खेळला जाईल, उंची जास्त भेटली जाते आणि रणजित पवार चेंडूपर्यंत आल्याने विकेटचं पतन केलं जाईल. शेवट मात्र जर आपण पाहिला तर हा गोड केला जातोय सचिनकडून. धावसंख्या थांबवली. रिप्लाय टेलिकास्ट बघतोय आपण, चेंडू उंची जास्त होती, चेंडूपर्यंत रणजित पवार पोचला आणि सहजरित्या झेल हा हातामध्ये स्थिरवला गेला. प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर आलेवाडी टीमनं 42 धावसंख्या जमवल्या आणि 43 धावांचं आव्हान BCC कर्जत टीम समोर ठेवलं गेले. आता जाऊया आपण टॉस का बॉक्समध्ये. येणारी दुसरी सेमीफायनल क्रमांक 2 जवळवाडी वर्सेस भैरवनाथ फायटर्स करंजे यामध्ये होणार आहे. तर आपण जाऊया टॉससाठी. चला, दोन्ही कर्णधार टॉससाठी या. भैरवनाथ फायटर्स करंजे आणि जवळवाडी दोन्ही कर्णधार टॉससाठी याचा आहे. टॉससाठी गणेश शिर्के, तो टॉस घेऊन या. टॉस या, कोणतरी या तुमच्यातलं. चला, सेकंड सेमीफायनल ची मेगा फायनल आपल्या समेत या ठिकाणी जुळणार आहे. टॉस का बॉस पॉवर्ड बाय AP स्पोर्ट्स, अमित पवार घनसोली प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून सेकंड सेमीफायनल चा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे आणि सेकंड सेमीफायनलचा सामना असणार आहे 43 धावांची गरज आहे. जवळवाडी विरुद्ध भैरवनाथ करंजे या दोन संघांमध्ये सेकंड सेमीफायनलचा हा सामना या ठिकाणी रंगणार आहे. इतिहास बोलून दाखवायचा चला बोल ना आता नाही टॉस बघणार नाही आता लोक कॅमेरा त्याकडे म्हणून फायनलला नाही ना आत्ताच आता मॅच चालू आहे बोल नंतर बोलणार भेटला विसरू नका. गणेश शिर्के, कारण दुसरं सॉरी दीपक शिर्के, गणेश शिर्केचा आता आम्हाला तयारी करावी लागेल. दीपक शिर्के यांच्या हस्ते छापा इज अ कॉल आणि काटा. तर भैरवनाथ फायटर या संघाकडे टॉस गेलेला आहे, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ पहिले. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर या ठिकाणी जवळवाडी संघाचे देखील कर्णधार माझ्या समेत आहेत. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे. फलंदाजी करताना काही अडचणी येतील का? अडचणी येतील, पण तरीसुद्धा आम्ही 50+ स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि ते होईल. 50+ स्कोअर करण्याचा दोन्हीही या ठिकाणी संघ
संघाचे जे कर्णधार आहेत ते आता आहेत. परंतु पुन्हा एकदा अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आपण जावळी क्रिकेट असोसिएशनमध्ये नक्कीच एक चांगलं पद तुमच्याकडे आहे, सदस्य त्याचे आहात, परंतु आज नियोजनाविषयी आणि इतर कार्याविषयी काय सांगाल? नियोजन मस्वे संघाचं खूप छान आहे. कमी वेळात खूप चांगलं नियोजन केलं आहे. आज आमच्या संघाची सुरुवात पहिल्याच टुर्नामेंटला प्राईज मारलं होतं पहिल्या नंबरचं. त्यानंतर थोडा स्ट्रगल करत होतो. जावलीचे सिनियर खेळाडू बोलले की जावलीचा इतिहास आहे की जो संघ पहिली टुर्नामेंट मारतो तो जानेवारीनंतरच प्राईजमध्ये येतो. पण मी त्यांना चॅलेंज लावलं होतं, मी डिसेंबरमध्येच प्राईजमध्ये येईन. ओहो, म्हणजे आज त्या दिलेल्या चॅलेंजसाठी तू उतरणार आहेस, तर त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक आहे. आणि नक्कीच हा कॉन्फिडन्स प्रत्येक कर्णधारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जाऊयात बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. विनोदजी धनावडे, धन्यवाद. तर टॉस जिंकलाय तो भैरवनाथ फायटर्स करंजे टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जवळवाडी टीमला. तर जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू खेळवला गेला आणि या पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर रणजित पवार याला परत पाठवण्याचं काम दत्ता बांदल यांनी केलंय. पहिलं विकेट 0 या आकडेवरती बाद होऊन परतलाय. आता सुनील भिलारे मैदानामध्ये उतरला जाईल. आज संधी भेटली सुनीलला आणि संधीचं सोनं करावं लागेल. हा चान्स कधी जर आपण पाहिलं तर कधीतरी भेटला जातो आणि या संधीचं सोनं केल्यानंतर आपण नावं रुपायला येतो. सुनीलला आता संधी भेटली आणि यातून कसा खेळ केला जाईल मैदानामध्ये उतरलाय तो सुनील भिलारे. दत्ता बांदल येणारा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाजीसाठी. आल्या पावली मोठा फटका खेळला जातोय. सुनील भिलारेच्या बॅट मधून हा दमदार षटकार आलाय. येऊ द्या डीजे. आज संधी तिसऱ्या क्रमांकासाठी भेटली. आल्या पावली त्यानं षटकारानं स्वागत केले, सन्मान दिलाय. या षटकारानं 6 धावेनं आपलं खातं खोललंय. आपलं ओपनही 6 धावेनं केलंय आणि दत्ता बांदलवरती आक्रमण चढवलं गेले पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. आणि थोडीशी दिशा भरकडली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 7 या आकडेवरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आलं पण त्याच्यानंतर आल्या पावली सुनीलला जे आक्रमण चढवलं 6 धावांसाठी. पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजीसाठी तयार होतोय. हा प्रयत्न राहिलाय पण चेंडू सुनील कडून फसला जातोय. डॉट चेंडू आलाय. नाही डिक्लेअर नाही सांगितलं. हा निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. आणखीन एक प्रयत्न, फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथं, झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट. सुनील भिलारे हा परतला जाईल. षटकारानंतर आक्रमकबाजी करण्याचा प्रयत्न राहिला गेला पण पुन्हा एकदा दत्ता बांदलच्या जाळ्यामध्ये अडकला गेला. आणखीन एक विकेट आलंय. जाते ते पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. आता निलेश भिलारे ज्या ज्या वेळी टीम अडचणीत असते त्या त्यावेळी पर्याय निवडला जातो आणि निलेश भिलारेचा हा पर्याय निवडलाय. तो 3 मॅच मध्ये ज्याची बॅट चालली होती, ज्याची बॅट बोलली होती, त्याच्या बॅट मधून षटकाराने षटकाराची भाषा बोलली होती, त्याला मात्र मागं थांबवलंय. अतुल कांबळे अजून यायचं आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. दत्ता बांदल हा पॉवर प्लेच्या षटकासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. आता निलेश भिलारे तयार होईल. फटका खेळलाय, गॅप शोधलाय, कव्हरच्या डोक्यामधून निघून चाललाय चेंडू. हा 4 धावांसाठी निलेश भिलारेच्या बॅट मधून दिमागदार चौकार आलाय.
आपला खात्यामध्ये जमवला जातोय. आणखीन एक प्रयत्न, पण इथं क्षेत्ररक्षक त्या पद्धतीने केलं जातंय. चेंडू अडवला जातोय. एक सिंगल धाव दिली जाईल. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावसंख्या धावफलकावरती. आलेवाडी टीमचा विचार केला तर त्यांचंही एक विकेट गमावलं होतं आणि 12 धावसंख्या धावफलकावरती होती. म्हणजे दोन्हीचा ताळमेळ हा सेम आहे. पण आता इथून पुढचा खेळ कसा होईल आणि फायनलमध्ये कोणती टीम धडक मारेल यासाठी एक मोठी धडक खेळ. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. दत्ता दुताळ षटक क्रमांक 2 साठी आलाय. एकाला बी कर एकाला डी कर. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. दत्ता दुताळ षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. आता फटका खेळलाय. गॅप छोडला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. निखिल तिथपर्यंत पोहोचला. चेंडूची फेकी केली जाते. दत्ता बांधल आहे. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव दिली जाते. आणि आता राजेश जवळ जर आपण पाहिलं तर 7 चेंडूच्या पाठीमागे हा 8वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका खेळला जातोय आणि इथं चेंडूला जर आपण पाहिलं तर पाठवला होता सीमा रेषेलगत, पण विशाल वारागडेचं कौतुक केलं जाईल. एका हातामध्ये हा झेल पकडला जातोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन केलं जातंय. या डीजे आणि आता 5व्या क्रमांकासाठी ज्याची आतुरताने वाट बघत होतो, जो करंजे टीमचा ढाण्या वाघ मैदानामध्ये उतरला जातोय, ज्याच्या बॅटमधून चौकारांनी षटकारांची आतिषबाजी बोलली होती आणि मॅचला इथपर्यंत घेऊन येणारा हा अतुल कांबळे मैदानामध्ये उतरला जातोय. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा विचार होता, पण जर आपण पाहिलं तर हा सीमारे लेखत जातोय. हा चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेकी केली जाते. नकार दिला जातोय. थांबवलं जातंय अतुलनं. काही घाई गरज नाही. थांबणं आपल्याला मैदानावरती गरज आहे आणि तो प्रयत्न केला जातोय. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकडेवरती. तर आपण जे लाईव्ह बघतोय ASC लाईव्ह, आणि आज हे लाईव्ह आपल्याला महत्त्वाचं लाईव्ह भेटलंय. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. सर्वांना पण प्रत्येक प्रेक्षकांना विनंती केली जाते. एक लाईव्ह जर आपण पाहिलं तर या मैदानाची अचूकता टिपली जाते. मैदानाचा खडा निवडला जातोय. मैदानाचं गवत ना गवत निवडलं जाते. म्हणजे एक प्रेक्षकांना जर आपण पाहिलं तर हे आपल्याला आज या स्पर्धेसाठी लाभलं गेले. ASC लाईव्ह कौतुक केलं जातंय लाईव्हचं. आणि यावरती किती धावा असतील, पंचांचा निर्णय पोचला वाईट आणि प्लस एक धाव आहे का, एक सिंगल धाव, 2 धावा ऍड केल्या जातील आणि या 2च्या सहाय्यानं धावसंख्या 16 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. हा प्रयत्न राहिलाय. आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रॉंग अपील केलं जातंय कारण की महत्वाचा फलंदाज आहे. अतुलवरती जास्त मदार असणार आहे. जोपर्यंत अतुल शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये थांबेल तर BCC करंजेचा विजय हा नक्की असणार आहे. पण त्याच्यावरती लक्ष असणार आहे गोलंदाज दत्तायाचं. येणारी गोलंदाजी जर आपण पाहिली तर उत्तमरित्या राहिली. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात ते दत्ता दुताळ यांनी. आक्रमण चढवलं जाते. आडवी बॅट फिरवली गेले. अतुल कांबळेच्या बॅट मधून हा मोठा आलाय दमदार षटकार. केलं जातंय डीजे मास्टर कडून.
आज जर आपण पाहिलं तर सेमीफायनल क्रमांक 1 साठी या मैदानावरती आता गर्दी होत चालली. आज आपण पाहतोय, बघतोय, आजमावतोय या जनुबी देवी चषक 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आले. पुन्हा एकदा दत्ता निघतोय गोलंदाजीसाठी. आणखीन एक प्रहार केलाय पण चेंडूला उंची जास्त भेटली जाईल. क्षेत्ररक्षक धावला जाईल तोपर्यंत चेंडूला पाठवून दिले सीमारेषे पार. लॉंगॉनच्या रिजन मध्ये आणखीन एक दमदार षटकार. आता निर्माण करतोय, आक्रमण चढवलं जातं. या 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. एक अडचण ठरल्या आलेवाडी टीमसाठी. महत्वाचे फलंदाज बाद होऊन गेलेत पण ज्यावेळी अतुलनं मैदानामध्ये आगमन केलं, पहिला चेंडू स्लोअरली त्याने खेळला गेला पण त्याच्यानंतर जे 2 चेंडू खेळलेत दोन्ही चेंडूला सीमारेषे पार पाठवलं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 28 या आकडेवरती जाऊन पोहोचले. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या ही 15 जमवायची आहे. विशाल वारागडे गोलंदाजीसाठी. क्लोअरवर तिचा चेंडू होता, इथं क्षेत्ररक्षक होता पण त्याला चेंडू अडवता आला नाही. दोघांकडून चूक झाली आणि तिसऱ्याचा लाभ होतो. या चेंडू दत्ताकडे होता, दुसरा दत्ता धावत आला आणि या 2 दत्तांकडून चुकी झाली आणि चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. मधून हा चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. तिथे जागेवरती ढकललाय, चेंडूला थांबवलंय. एक सिंगल धाव घेतली जाते. निलेशने डाव सावरलाय पण निलेशला जर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये पाठवलं. म्हणजे नाईट वॉचमन असतो त्या पद्धतीने निलेशला पाठवलं आणि हा डाव सावरला गेला. खोलवरचा चेंडू होता. इथं निर्धाव पद्धतीनं हा चेंडू हाताळला जातो विशालकडून. खोलवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये गेलाय, आडवण्याचा प्रयत्न पण दुसरी धाव निलेशनं जलद गतीनं जमवली जाते. आणखीन 2 धावा. जास्तीत जास्त अतुलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न निलेशचा राहिलाय. टप्पा फसला होता त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये पाठवून दिलंय. अतुलच्या बॅट मध्ये हा चौकार आलाय. हा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिपर्यंत पोहोचला. उत्तम झेल पकडला आणि या अतुल कांबळेचा खेळ इथं संपुष्टात आणला तो विशाल वारागडेनं. फलंदाज बाद होऊन परतलाय. उतरला जातोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आता येणाऱ्या गोलंदाज पर्याय निवडला आणि गोलंदाजी संदीप मोरे ऑन स्ट्राईक आहेत. आणि गोलंदाजीचा विचार केला तर त्या ठिकाणी आपण पाहतोय रतन याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांचा हा सामना. संदीप मोरे आणि निलेश शिंदे मुंबई पोलीस मध्ये नक्कीच या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे निलेश शिंदे आज देखील या ठिकाणी खेळाची आवड त्यांना आहे आणि आज सेकंड सेमीफायनल मध्ये हा अत्यंत महत्त्वाचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. फायनलचा अजून मेगा